पथनाट्य आपल्या समोर सादर करणार आहोत। तर पहा, मंत्री महोदयांकडे सुद्धा आपण सगळ्याच मंत्र्यांकडे अर्ज विनंती केल्या होत्या। इथे दृश्य आहे, त्या दृश्यामध्ये एक मंत्री महोदय आहेत ज्यांच्याकडे आमच्या पेन्शनचे कर्मचारी NPS चे त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी जाणार आहेत। पाहूया त्या दृश्यामध्ये काय होतंय। एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन। थांबा थांबा थांबा, काय काय चालू आहे? आम्ही साहेबांना भेटायला आलोत मंत्री महोदयांना। आम्हाला जुन्या पेन्शनचं निवेदन द्यायचं, आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे। आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही, त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलोत साहेबांना। मंत्री महोदय जनतेच्या कामामध्ये व्यस्त आहे, थोडा वेळ नमस्कार, बोला। नमस्कार नमस्कार साहेब, आम्हाला जुन्या पेन्शनसाठी तुम्हाला निवेदन द्यायचंय आणि आम्हाला तुमच्या जुन्या पेन्शन संदर्भात तुमच्याशी एक आमचा प्रश्न आहे। आम्ही तुम्हाला प्रश्न मांडू इच्छितो की तुम्हारा भी खून लाल है, हमारा भी खून लाल है। अरे तुम्हारा भी खून लाल है, हमारा भी खून लाल है। तुम्हारी सेवा तो 5 साल है, हमारी सेवा तो 35 साल है। तो हमारा एक सवाल है, हमको NPS का टेंशन क्यों और आपको पुरानी पेंशन क्यों साहब, आपको पुरानी पेंशन क्यों? अरे शांत व्हा, शांत व्हा। तुम्हाला कसं कळत नाही, मी मंत्री आहे। राजीनामा दिल्यानंतर माझी हालत किती खराब होईल, मी अत्यंत कंगाल अवस्थेत जाईल आणि मग माझ्या घरी जे कार्यकर्ते येतील, जे लोक येतील, त्यांना चहा पाणी करायला नको का? हा, तुमच्या घरी कोण येत आहे? आणि पेन्शन पेन्शन करता, किती राजावर बोज आहे, कुठून पैसे आणायचे? इतका बोजा असताना तुम्हाला कुठून पेन्शन द्यायची? याने हाकलेला जनता तुपाशी, कर्मचारी तुपाशी, आमदार तुपाशी, आमदार खासदार तुपाशी, आमदार खासदार तुपाशी। मित्र, मंत्री महोदयांची अनास्था आपण आता पाहिली। मंत्री महोदयांना अनास्था असणं स्वाभाविक आहे, समजण्यासारखं आहे, कारण त्यांना पेन्शन द्यायची त्यांची मानसिकता नाही आहे। पण ज्यांना पेन्शन घ्यायची आहे त्यांची घरामध्ये काय मानसिकता आहे बघूया। आपल्याकडे 2 कुटुंब आहेत। एक कुटुंब ज्याचा कुटुंब प्रमुख कर्मचारी आहे, पेन्शन मध्ये सामील होतो, त्याला तहान लागलेली नाही, भूक लागलेली नाही। दृश्य बघूया एका कुटुंबातलं काय संवाद होतात पती आणि पत्नीमध्ये। अगं माझा मोबाईल कुठे आहे? दी लवकर, मला जायचंय संपामध्ये, मोबाईल सापडत नाही, लवकर दी। अहो पण जेवून तर जाणार आहेत ना? नाही नाही, जेवायला वेळ नाहीये, संपामध्ये वाट बघतात सर्वजण, मला गेलंच पाहिजे, लवकर गेला पाहिजे। पण काल तर तुम्ही निवेदन देऊन आला आहात ना, मग आज पुन्हा? काल मी मोर्चाला गेलो होतो, पण आजपासून माझा बेमुदत संप आहे, मला संपात गेलंच पाहिजे। पण प्रत्येक वेळी तुम्हीच का? धरणे आंदोलन असो तुम्ही पुढे, संप असो तुम्ही पुढे, सायकल रॅली असते तरी तुम्हीच पुढे। बरोबर आहे, तुझा प्रश्न मलाही पटतोय की प्रत्येक वेळी मीच पुढे का, पण याचं उत्तर मी जास्त न देता तुला एका शब्दात सांगू इच्छितो की जर या जुन्या पेन्शनचा लढ्याचा इतिहास जर कधी लिहिला गेला तर त्या लढ्याच्या इतिहासामध्ये माझं नाव बघणाऱ्या गावामध्ये नाही तर लढणाऱ्या मावळामध्ये असेल, हेच मला माहिती आहे। आणि त्यावेळी त्या इतिहासातलं नाव बघून मलाच नाही, तुलाच नाही तर सर्व कर्मचाऱ्यांना माझा अभिमान असेल। अहो पण चहा तरी? नाही नाही, चहाला वेळ नाही। पहा मंडळी, तहान भूक विसरलेला हा कर्मचारी संपामध्ये उन्हातानात येऊन बसतोय, जसे की आपण इथे बसलेले आहात। आणि दुसरे एक कुटुंब आहे, पाहूया त्या कुटुंबामध्ये काय संवाद चालतो पती पत्नीमध्ये। अगं ऐकतेस का? ऐकत का? बोला, काय आहे? अहो बाहेर बघा, सरकारी कर्मचारी मोर्चा करतायत, संप करतायत जुन्या पेन्शनसाठी। तुम्हालाही पेन्शन नाही, मग तुम्ही घरात का? काय नाही गेलो का? संपात सामील झालो काय? नाही झालो का? त्यांना पेन्शन मिळाली तर आपल्याला पण मिळणार काय गरज आहे? अहो तसं तुम्ही आणि तुमच्यासारखे जे आहेत घरात बसणारे सहकारी, तुमचे ते सहकारी जे घरात बसताय आणि वाट बघतायत
दुसऱ्यांची पोळी लाटण्याची आणि दुसऱ्यांच्या मेहनतीची पेन्शन घेण्याची. आपण जर एकत्र आलो नाही, एकजुटीने लढलो नाही तर सरकारला जाग येणार कशी आणि सरकार आपल्याला पेन्शन देणार कधी? जरा तरी विचार करा. घरात बसून चहा पीत बसू नका, विचार करा. अगं तुला काही कळत नाही, तू माझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा बनवर पटकन. पहा मित्र हो, अशा पद्धतीची अवस्था आहे. आपल्याच सोबत असणारे बांधव आज लढाईच्या वेळी मात्र माघारी राहिलेले आहेत. एक म्हण आहे, लढाई के दिन खाडू, म्हणजे लढाईच्या दिवशी रजेवर. तसं लढाईच्या दिवशी रजेवर आहेत आणि ज्यावेळी त्या लढाईचा लाभ घ्यायचा असेल त्यावेळी रांगेत पहिल्या नंबरला कदाचित ते असावे. जसं की आताच्या कुटुंबातला एक महाभाग होते. आता 25 वर्ष उलटून गेल्यावर जर मित्र हो समजून चला आपल्याला पेन्शन नाही मिळाली. आपले हातपाय थकलेले असतील, मुलं मोठे झालेले असतील, सुनांनी लाता घातलेल्या असतील आणि त्यांच्या पुढे लेकरांचं काही चालत नसते. आपण बघतो उघड्या डोळ्याने. 25 वर्षानंतर परिस्थिती अशी आहे की पेन्शन मिळालेली नाही. आणि याच दोन कुटुंबामध्ये 25 वर्षानंतरचा संवाद काय होतो बघूया. कुटुंब क्रमांक 1 मध्ये काय होतं बघा. बाई कुठं चालले सकाळी सकाळी? चहा नाही, नाश्ता नाही. चाललंय मी कामाला, काय तुमच्यासारखी घरी बसून राहू? 35 वर्ष काम केली पण काही त्याचा फायदा नाही. मी तर सांगते तुम्ही पण कोणत्या तरी कंपनीत जात जा. अहो बोला. हा घ्यायचा आणि सुनबाईचं जरा मनावर नका घेत जाऊ. नाही ग, आता या वयात काय मनावर घेऊ तिचं? काय उपयोग आहे? त्या काळी जर माझ्या बांधवांनी सर्वांनी जर संपत सहभाग घेतला असता तर मला पेन्शन मिळाली असती ग. असं कोणाची बोलणी काही आपल्यावर वेळ आली नसती ग. पण आता जाऊ दे, काय पर्याय नाही. अहो तेव्हा जेव्हा जो लढा झाला त्या लढ्यात तुम्ही शेवटच्या घटकेपर्यंत लढला. मला याचा सार्थ अभिमान वाटलो. तुम्ही हटले नाहीत मागे. यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले आणि आज मी तुमच्या सोबत आहे. मंडळी पहा, स्वाभिमानी पेन्शन फायटर लढला, शेवटी त्याची स्वाभिमानी पत्नी सुद्धा त्याचा अभिमान बाळगते. दुसरं कुटुंब आहे आपल्याकडे, 25 वर्ष होऊन गेली आहे. अहो या कुटुंबातली सुनबाई तरी कामाला जाते आहे. त्यांची सुनबाई तर डायरेक्ट लेकराला घेऊन दुसरीकडे. हे बिचारे सासू सासरे काय संवाद करतात बघूया. अगं ऐकू येतं का? ऐकतेस का? बोला बोला. माझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा बनवर. आहे का तुमचं अजूनही चहा आणि चहा? पेन्शन घेण्यासाठी जेव्हा मोर्चे संप चालू होते तेव्हाही चहाच पिलात. आज पेन्शन नाही, रिटायर झाले, घरात बसले तेव्हाही चहा. मुलगा विचारत नाही की सून विचारत नाही. आज आपली अवस्था अशी झाली नसती जर संपात तुम्ही सहभागी झाला असतात, चहा पीत बसले नसतात तर आज आपल्याला पेन्शन असते आणि आपण सुखाने जगलो असतो. जर ही वेळ येऊ द्यायची नसेल, 25 वर्षानंतर या कुटुंबामध्ये जी वेळ आली ती वेळ येऊ द्यायची नसेल तर आपण 25 वर्ष पुन्हा मागे आलेलो आहोत. 25 वर्ष झालेली नाही, वेळ गेलेली नाही. वेळ हाताशी आहे. जे घरी बसले किंवा कर्तव्यावर हजर आहेत त्यांना आम्ही सर्व पथनाट्यातील सहभागी कलाकार आर्त विनंती करतो की त्यांनी कर्तव्य सोडावं आणि सध्याला तरी संपात सहभागी व्हावं. या विनंतीसह या ठिकाणी मी श्रीकांत सुप्ते हे नाटक या ठिकाणी सांभाळतो. आमच्या सर्व सहभागींचा फक्त